नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. नागेश्वरच्या गोडाऊनच्या बाहेर काही गुंड पहारा देत असतात. गिरिजा त्या ठिकाणी येते आणि विचार करते की यांना इथून हाकलावंच लागेल, तरच मला आतमध्ये जाऊन काहीतरी पुरावे शोधता येतील. पण कसं करायचं? मग तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती खालून एक दगड उचलून दूरच्या दिशेने फेकते. त्या गुंडांना असं वाटतं की कोणीतरी आहे. चल रे, बघून येऊ आपण कोण आहे ते, असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन गिरिजा आतमध्ये येते. ते गुंड तेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांना तिथे कोणीच नाही आहे असं जाणवतं. काही नाही रे, मांजर असेल असं म्हणून ते सुद्धा विषय सोडून देतात आणि पुन्हा मोबाईल बघत बसतात. आता इकडे रुद्र जेलमध्ये असतो आणि त्याला वारंवार पाठीमागे घडलेले क्षण आठवत असतात. कसं त्याला पोलिसांनी अटक केलं आणि गिरिजाने कसा तिच्या बाबांवरती आरोप घेतला होता. आता तितक्यात नागेश्वर त्या ठिकाणी येतो. त्याच्यासोबत एक वकीलही असतो. नागेश्वर इन्स्पेक्टरला म्हणतो की काय इन्स्पेक्टर, नवीन आहात का काय तुम्ही? या तुळजापुरामध्ये सामान्य लोकांना सुद्धा आमच्या परवानगीशिवाय अटक होत नाही आणि तुम्ही तर आमच्या चिरंजीवांनाच उचलून आणलं. तो वकिलांना बेलचे पेपर द्यायला सांगतो. नागेश्वर त्याला म्हणतो की तुम्ही हे काही योग्य केलेलं नाही आहे. आता आम्ही आमच्या पद्धतीने सगळं प्रकरण निस्तारू. अख्ख्या तुळजापुरामध्ये कोणी जरी विचारलं ना की रुद्रप्रतापनी असं काही केलं आहे का, तुमच्या बोलण्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही. इन्स्पेक्टर म्हणतात, अहो पण आम्हाला मिळालेली टीप खरी होती आणि मालाचा साठासुद्धा सापडला आहेच ना. नागेश्वर म्हणतो, अहो आमच्या तुळजापूरमध्ये आमचे दुश्मन काय कमी आहेत का? कोणीही हे काम केलेलं असू शकतं, पण त्यासाठी तुम्ही सरळ सरळ आमच्या चिरंजीवांनाच अटक केलं. रुद्र म्हणतो, बाबा राहू देत, ते त्यांची ड्युटी करत होते. नागेश्वर म्हणतो, आता आम्ही आमची ड्युटी करू. नागेश्वर रुद्रला घेऊन बाहेर येतो आणि त्याला म्हणतो की चिरंजीव, आम्हाला माफ करावं. आम्हीच उगाच म्हणालो तुम्हाला की मुंबईला मुलांनी केलेला माल पाठवा प्रदर्शनामध्ये, आणि असं जर आम्ही सांगितलं नसतं ना तर हे एवढं झालंच नसतं. रुद्र म्हणतो, बाबा तुम्ही हात कशाला जोडताय? तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्यायचा हो. पण जाऊ देत ना, माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. तुम्ही हे असं काही करू शकत नाही, मला माहिती आहे. पण टेम्पोमध्ये वस्तू भरताना मी तिथे स्वतः होतो आणि त्याच्यामध्ये फक्त वस्तूच होत्या. मग अचानकपणे दारू कुठून आली? तेव्हा नागेश्वर म्हणतो, जाऊ दे ना चिरंजीव, तुमचा विश्वास आहे ना. त्या तुळजापुरामध्ये आमचे खूप दुश्मन आहेत. त्यांच्यापैकीच कोणाचं तरी काम असेल. इलेक्शनचं आम्हाला तिकीट मिळावं नाही ना, म्हणून हा रचलेला एक कट होता. पण आम्हाला याचाच आनंद आहे की तुमचा आमच्यावरती खूप विश्वास आहे. पण तुमच्या इतकाच विश्वास गिरिजाने सुद्धा आमच्यावरती ठेवला असता ना तर बरं वाटलं असतं. रुद्र गिरिजाच्या वतीने त्यांची माफी मागतो. आता नागेश्वर पुन्हा पॉलिसी मारायचं काम करतो. काही नाही हो, त्यांच्यासमोर जे दिसतं तेच त्या बोलल्या ना, त्याच्यामध्ये त्यांची तरी काय चूक आहे? बरं जाऊ देत, तुम्ही आता जास्त विचार करू नका. आता तितक्यात उर्वशीचा त्याला कॉल येतो आणि तो रुद्रला म्हणतो की पक्षश्रेष्ठींचा फोन आला आहे. आता उर्वशी त्याला म्हणते की दादासाहेब, त्या गिरिजाचे पंख छाटावेच लागतील. तुमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी गोडाऊनला गेली आहे ती. नागेश्वर आता प्रचंड चिडतो आणि तो काही बोलणार, पण त्याच्यानंतर लक्षात येतं की त्या ठिकाणी रुद्र आहे. मग तो त्याचे शब्द लगेच आवरतो आणि उर्वशीला म्हणतो, हा असं आहे का, ठीक आहे, आम्ही बघतो काय असन ते. आणि मनातच म्हणतो, गिरिजा, आमच्या विरोधामध्ये पुरावे शोधायचेत काय? आता तुझा आवाज कायमचाच बंद करावा लागणार आहे. आणि रुद्रला तो खोटं सांगतो की पक्षश्रेष्ठींचा फोन आला आहे आणि आम्हाला एक मीटिंगला जायचं आहे अर्जंट. तुम्ही इथलं काय असेल ते प्रोसेस पूर्ण करा आणि घरी जा, आम्ही येऊ थोड्या वेळामध्ये. आता रुद्र विचार करतो की मी सुटलो आहे हे गिरिजांना सांगायला हवं, कारण त्या काळजीत असतील. असं म्हणून तो आता गिरिजाला व्हिडिओ कॉल करतो. गिरिजाला तर खूप आनंद होतो. रुद्र, तुम्ही सुटलात, कसे काय ते? तेव्हा रुद्र सांगतो की मला आबासाहेब आले होते जामिनावरती सोडवायला. तुम्ही कुठे आहात? कुठं बाहेर आहात का? तेव्हा गिरिजा त्याला सांगणं टाळते, कारण त्याच्या आबासाहेबांवरती खूप विश्वास असतो ना. आता इकडे हे पहारेकरी मस्त गप्पा मारत बसलेले असतात. त्याच वेळेस नागेश्वर त्या ठिकाणी येतो आणि पाहतो की बाहेरून गोडाऊनची कडी उघडी आहे. गिरिजा लगेच आवाज घेऊन लगेच लपून बसते. आता नागेश्वरला कळालेलं असतं की ती याच ठिकाणी आलेली आहे. तो त्याच्या गुंडांना सांगतो की इथं काय बसलाय रे तुम्ही, शोधा, इथंच आली आहे ती पोरगी.
सगळे पुरावे शोधण्यासाठी. लवकर शोधा. तेव्हा गिरिजा आडोशाला लपलेली असते. आता अचानकपणे फोन कट झाला म्हणून रुद्र पुन्हा तिला कॉल करतो. आता गिरिजा जेव्हा लपते त्यावेळेस तिचा मोबाईल एका बॉक्समध्ये पडतो. आता नागेश्वर तिचा मोबाईल घेतो आणि पाहतो की रुद्र कॉल करतोय. आता इकडे फोन उचलत नाही म्हणून रुद्र देखील काळजीमध्ये असतो. नागेश्वर म्हणतो, सुनबाई, अहो सुनबाई, तुमचा मोबाईल इथं आला आहे, आमच्यापर्यंत चालत चालत आला आहे, मग तर तुम्ही पण या. आम्हाला माहिती आहे तुम्ही इथंच कुठंतरी आहात, लवकर पुढे या, का तुमच्या झिंज्या उपटून ओढत ओढत खेचत आणू तुम्हाला इकडं. तो पुन्हा पुन्हा तिला आवाज देऊ लागतो. आता गिरिजा मात्र चांगलीच घाबरलेली असते, कारण ती आता पुरती फसलेली असते. इथून बाहेर पडणं तिच्यासाठी आता अवघड होणार असतं. नागेश्वर पुन्हा पुन्हा तिला आवाज देऊ लागतो आणि तितक्यात नागेश्वरची नजर तिच्यावरती पडते. आता इकडे वासंती देवीला प्रार्थना करते की वेडधाडस करायला गेली आहे पोरगी, तिला काही माहीत नाही का माझा नवरा किती क्रूर आहे ते. देवी आई, तिला या सगळ्याशी लढण्याचं बळ दे, तिचं रक्षण कर, अशी ती देवीला प्रार्थना करत असते. आता नागेश्वर गिरिजाच्या जवळ जातो आणि जोरात भॉ असं बोलतो. गिरिजा खूपच घाबरते. आता नागेश्वर रागातच तिथे उभा असणारा रॅक खाली पाडून देतो आणि गिरिजाला ओढत आणून खाली ढकलून देतो. आता तो हसतच तिच्याकडे बघून म्हणतो, काय आमच्या विरोधामध्ये पुरावे शोधायला आला होता ना तुम्ही, मग काय सापडले का पुरावे तुम्हाला. गिरिजा रागातच म्हणते, तुम्ही जर आला नसतात ना तर तुमच्या विरोधामध्ये 1000 पुरावे मी या ठिकाणी शोधलेच असते. तुमच्यामुळे आज रुद्रला अटक झाली आहे. तुमच्या पापांची, काळ्या कर्मांची शिक्षा त्यांना भेटतीये. आता नागेश्वर तिचा बोट खाली करतो आणि तिला म्हणतो की आमच्यामुळे नाही, तुझ्या मूर्खपणामुळे. पोलिसांना फोन कोणी केला होता आणि त्यांना टिप कोणी दिली होती. गिरिजा म्हणते, हो मीच दिली होती टिप, पण तुमचा माल तर पकडला गेला की नाही, आणि तुमच्या विरोधामध्ये पुरावे मी नक्की शोधून काढणार आणि रुद्रला या सगळ्यातून बाहेर काढणार. नागेश्वर हसतच म्हणतो की काय करावं तुझं, अगं दारू सापडली म्हणून असं होत नाही की ती दारू आमची होती. अगं 20 वर्षापासून आम्ही या दारूच्या धंद्यामध्ये आहोत, पण आजवर कोणाची टाप नाही की आम्हाला आजपर्यंत कोणी पकडू शकलं. यात नागेश्वरला पकडणारा अजून जन्माला यायचा आहे. गिरिजा रागातच म्हणते की मी तुमच्या विरोधामधले सगळे पुरावे शोधणार आणि ते रुद्राला दाखवणार, तेव्हा तर रुद्र पुराव्यावरती विश्वास ठेवतीलच ना. आता इकडे श्रीमंत सगुणाला सगळा घडलेला प्रकार सांगतो. तेव्हा सगुणा तर खूपच चिडते. येडं धाडस केलं आहे त्या पोरीने. नागेश्वरला जेव्हा हे कळेल ना की हे सगळं गिरिजाने केले, तेव्हा नाग्या तो गप्प बसणार नाही येतो. अरे कच्चा खाऊन टाकीन तो त्या गिरिजाला, हिला काय गरज होती या सगळ्यात पडायची. श्रीमंत म्हणतो, अगं आई तू नको काळजी करू, रुद्र आहे ना तिच्यासोबत, आणि रुद्रचा तिच्यावरती खूप जीव आहे, तो तिला काहीच होऊ देणार नाही बघ. सगुणा म्हणते, कोणाची नियत कधी फिरेल ना काही सांगता येत नाही. आता ती गिरिजासाठी खूप काळजीमध्ये असते. आता इकडे गिरिजा पुन्हा पुन्हा नागेश्वरला धमकावत असते की मी तुमचं हे सगळं रूप रुद्रसमोर आणणार. आणि तेव्हा नागेश्वर म्हणतो, अरे काय करताय तुम्ही हे, हिला धरा आणि तिथं खुर्चीमध्ये बांधून ठेवा. ते गुंड गिरिजाला पकडतात आणि तिला दोरीने खुर्चीमध्ये बांधून ठेवतात. गिरिजा म्हणते, नागेश्वर घोरपडे, तुम्ही हे चुकीचं करताय हा, पण एक दिवस मी सगळे पुरावे जगासमोर आणणार. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अरे किती बडबड करते ही, पहिले हा रुमाल घ्या आणि तिचं तोंड आवळा, आणि तो त्याच्याकडचा असलेला रुमाल तिच्याकडे फेकून देतो. ते गुंड तिचं तोंड त्याच्या रुमालाने बांधून टाकतात. नागेश्वर पुन्हा त्याच्या सवयीप्रमाणे गाणं म्हणू लागतो, फिटे अंधाराचे जाळे, आणि हसतच तिला म्हणतो की तुझं तोंड आता आम्हाला कायमचं बंद करावं लागणार आहे. तेव्हा गिरिजा खूपच घाबरते, पण तेव्हा रुद्र त्या ठिकाणी आलेला असतो. तो गोडाऊनचा दरवाजा वाजवतो आणि गिरिजाला आवाज देतो. तेव्हा गिरिजा हालचाल करायचा प्रयत्न करते, पण नागेश्वर तिला गप्प बसायला सांगतो. आता दरवाजा तर उघडा असतो, त्यामुळे रुद्र आतमध्ये येतो आणि समोर पाहतो तर नागेश्वर असतो. गिरिजाला त्याने दुसरीकडे लपवून ठेवलेलं असतं. नागेश्वर म्हणतो, चिरंजीव तुम्ही इथं कसे काय. तेव्हा रुद्र म्हणतो, मी गिरिजांना कॉल केला होता त्यावेळेस असंच पाठीमागचं काहीतरी बॅकग्राऊंड दिसत होतं, म्हणून मला वाटलं की त्या इथं आले असतील.
पण त्या इथं आल्या नाही आहेत का? तेव्हा नागेश्वर त्याला म्हणतो की नाही, इथं त्या कशाला येतील आणि तुमचा विश्वास नाही का आमच्यावरती? मग असं असेल तर बघून घ्या. अहो कुणाच्या बापाचं, आपलंच आहे गोडाऊन, बघून घ्या, परत शंकेला जागा नको. आता गिरिजा हे सगळं ऐकत असते आणि रुद्र नागेश्वरच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून म्हणतो की बाबा माझा विश्वास आहे तुमच्यावरती, तुम्ही म्हणताय ना इथे कोणी नाही आहे. नागेश्वर म्हणतो झालं तर मग. पण आता गिरिजा हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तिचा आवाज काही त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आता रुद्र आणि नागेश्वर दोघेही तिथून निघून जातात आणि नागेश्वर जाताना सांगतो की अरे दरवाजाला कडी लावून घ्या आणि पहारा द्या व्यवस्थित, झोपू नका. रुद्र तिथून निघून गेलेला असतो. आता मात्र गिरिजा खूपच हतबल झालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.